हाय फ्रेंड्स, मी पुन्हा एकदा या नवीनशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथं मी काही ब्लाऊज डिझाईन शिवलेलं आहे, प्रिन्सेस कटमध्ये आहे. तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि प्रिन्सेस कटमध्ये आहे. त्याच्यानंतर सिम्पलच डेली यूजसारखे लई काय त्याच्यावर डिझाईन वगैरे नाही, पण शिवलेली मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा. तर हे कटोरी प्रिन्सेस कटमधले ब्लाऊज आहेत, नॉड वगैरे लावून शिवलेले आहेत, लेस वगैरे लावून. तर प्रिन्सेस कटला मी अस्तर लावून 300 रुपये शिलाई घेते. तुमच्या इथं किती शिलाई घेतात नक्की कमेंट करून सांगा. वगैरे लावते अगोदर. तर बघू शकता असा प्रिन्सेस कट शिवलेला आहे मी. पाठीमागून पण गोल गळा आणि नॉड दिलेले आहे. एल्बो पर्यंत स्लीव्स आहे. खूप सिंपल असा हा साडीवरचा ब्लाऊज शिवलेला आहे. एल्बो पर्यंत स्लीव्स ठेवलेले आहेत ह्या आपण. तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे. त्याची फिनिशिंग बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असं प्रिन्सेस कटचा पग पण आलेला आहे आणि फिनिशिंग मध्ये केलेलं आहे काम. हे एकदम छान झालेला ब्लाऊज आहे. साडीवरचा ब्लाऊज आहे हा. तर ह्याची 300 रुपये शिलाई घेतलेली आहे मी. आणि आणखी वेलवेट, आता वेलवेटचं पण थोडंसं फॅशन ट्रेंड आहे. वेलवेटमध्ये पण बाया शिवतो. तो पण एक ब्लाऊज आहे माझ्याकडे. तो पण डेली यूजसाठी शिवलेला आहे त्यांनी. बऱ्याचशा साड्यावर जातो म्हणून. तर त्याच्यामधलाच हा ब्लाऊज आहे. याला काय आपण फक्त एल्बोपर्यंत स्लीव केलेले आहे. जास्त काही ही नाही, कारण डेली यूज आहे. वेलवेटमध्ये जास्त डिझाईन करण्यात काहीच अर्थ नसतो बघा, कारण होतच नाही ते, फूटमध्ये येतच नाही, कपडा सरकला जातो. तर त्याच्यामुळे मी वेलवेटला शक्यतो डिझाईन काढतच नाही. फक्त एक नॉड दिली आहे आपण त्यांना बनवून, बघू शकता. पाठीमागं गोलच गळा ठेवलेला आहे. एवढी अशी पट्टी ठेवलेली आहे. फ्रंटला बघू शकता आपण. खूप सुंदर असं फ्रंट पण प्रिन्सेस कटमध्ये झालेला आहे. आणि इकडे बघा, ही एल्बो पर्यंत स्लीव्स दिलेले आहे. पीस कमी होता, पीस खूप कमी होता, पण तेवढ्यात आपण बसवलेलं आहे हे सगळं. कारण पीस कमी होता हा, आणि साईज बाह्या परत उंची भरपूर असेल तर ब्लाऊज बसत नाही बघा. पण तरी पण आपण अस्तर लावून तो बसवलेला आहे. तर याची पण मी 300 रुपये शिलाई घेतलेली आहे, कारण अस्तर पण माझंच आहे. याला अस्तर 1 मीटर असेल तर 50 रुपये लावते, आणि 80 पॉईंट असेल तर 30 रुपये लावते. तर असं पण आहे बघा, रेट ठरवते मी. तर तुमच्या भागामध्ये याची शिलाई किती घेता नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून पण एका नवरीची मी ब्लाऊज शिवलेला आहे, ते तुमच्याबरोबर शेअर करेनच. थोडंसं अजून त्याला लेस आणि स्लीव लटकनची लेस लावायची राहिलेली आहे, त्याच्यामुळे मी ते मागं ठेवलेलं आहे. पण ज्यावेळेस ते काम पूर्ण होईल, शक्यतो उद्याच्या व्हिडिओमध्ये ते येईल. तर जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल आणि सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज प्लीज त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा. असे छानसे ब्लाऊजचे व्हिडिओ तुमच्यावर मी शेअर करेल, नवीन नवीन ड्रेस, ब्लाऊज. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत